विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्याज्ञान यावरील स्वाध्याय 1.1 याच्यातील क्वेश्चन पाहणार आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. मग आपल्याला त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा असतो. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवायडेड बाय 2 इंटू टोटल संख्या म्हणजे सर्व संख्या. मग आता इथं पहा, आपल्याला 21 ते 90 याच्यामध्ये पहिली संख्या आहे 21, शेवटची संख्या आहे 90 भागिले 2 गुणुले 21 ते 90 अशा सर्व संख्या आहेत 70. म्हणून मग आपल्याला इथं 2 ने 70 ला भागायचे, ते येत असतं 35. आणि मग 21 अधिक 90 111 गुणुले 35. मग यांचा गुणाकार केला तर आपल्याला काय येणार आहे 111 गुणुले 35. मग 5 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर 5 1 5, 5 1 5, 5 1 5. 0 घेतला आपण, 3 1 3, 3 1 3, 3 1 3 आणि 3 1 3. ॲडिशन केली तर 5 8 8 3, 3885. म्हणून आपल्याला या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 1. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत. तर 1 ते 100 मध्ये 2 3 5 7 11 13 17 19. त्यानंतर 29 31. त्यानंतर 41 43. त्यानंतर 59 61. त्यानंतर 71 73. 1 2 3 4 5 6 7 8 अशा किती जोड्या आहेत तर 8 जोड्या आहेत. मग 8 जोड्याचा पर्याय क्रमांक आहे 1. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. 3rd नंबरचा क्वेश्चन पाहणार आहे आपण. x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर x ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. आता पहा, x ही कसली संख्या सांगितले, 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या म्हणजे x बरोबर आपण 17 ही विषम संख्या घेऊ शकतो. त्याच्यानंतर 51 ही विषम संख्या घेऊ शकतो. त्याच्यानंतर 85 ही विषम संख्या. असे 17 ने भाग जाणारी कोणतीही एक संख्या घेऊ शकतो. परंतु आपल्याला पुढे आणखी असं विचारले की तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती. आता पहा, जर आपण x ही 17 संख्या गृहीत धरली तर पहा, पहिली संख्या असेल 17. 17 नंतरची पहिली समसंख्या येणारे 17 ने भाग जाणारी 34. आता ही झाली समसंख्या. आता 17 ने भाग जाणारी पहिली विषम संख्या 51 येणार आहे. ही पहिली विषम संख्या असेल, ही पहिली विषम संख्या. आणि त्याच्यानंतर 17 ने दुसरी समसंख्या म्हटलं तर 17 चोक 68 म्हणजे 17 ने भाग जाणारी पाहिजे म्हणून आपण 17च्या पटीत घेतोय. तर ही 68 ही आपल्याला दुसरी समसंख्या आहे. ही 68 ही दुसरी समसंख्या आहे. मग आपल्याला 68 उत्तर पाहिजे असेल तर याच्यामध्ये x च्या जागेवर 17 पुट केल्यानंतर इथं मिळणार आहे का तर नाही, इथं मिळणार आहे का तर नाही. आपण बघा, इथं जर 17 पुट केलं तर 17 अधिक 51 आपल्याला 68 मिळणार आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे x अधिक 51. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. त्यानंतर आपण 4था क्वेश्चन पाहणार आहे. पुढील पैकी कोणत्या जोडमूळ संख्यांची जोडींची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे. आता आपल्याला पहा, 1 ते 25 ह्या मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 23 या संख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला मिळते 100.
मग आपल्याला काय म्हटलेलं आहे, 1 ते 25 मधील मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे, म्हणजे आपल्याला याच्यात 44 ऍड करायचे. अशी टोटल केली तर किती येणार आहे, 144. मग 144 बेरीज आपल्याला पर्यायामध्ये कोणत्या जोडमूळ संख्येची आहे, तर पहिला पर्याय बघा 71 आणि 73 यांची जर आपण बेरीज केली तर ती मिळते 144. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे, तो आहे 11 पासून 100 पर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहेत, 11 पासून 100 पर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्येच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. आता आपण थेअरी लेक्चरमध्ये असा क्वेश्चन पाहिलेला आहे, तर आपल्याला अशा किती जोड्या मिळतात, 9 जोड्या मिळतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 4. आपल्याला जर त्याच्या जोड्या पाहायच्या म्हणलं 11, 13, 17, 31, 37, त्यानंतर 71, 73, 79 आणि 97 असे टोटल किती जोड्यात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जोड्या आहेत. म्हणजे तुम्हाला इथं काय सांगितले की जर 13च्या अंकांची अदलाबदल केली तर 13 पासून आपल्याला 31 ही मूळ संख्या मिळते. अशा जोड्या विचारल्या, त्या जोड्या किती आहेत, 9. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहिजे 6 नंबर. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा म्हटले. मग आपल्याला पहा, पहिली समसंख्या जर आपण x सपोज केली तर आपल्याला दुसरी समसंख्या x + 2 असेल आणि तिसरी समसंख्या x + 4 असेल. तर या तिघांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला काय म्हटले, y मिळणार. मग आता पहा, आपण इथे x आणि x असे टोटल झाले 3x, 2 आणि 4 असे झाले 6 = y. मग आपण इथं पहा, आपल्याला काय म्हटलंय तर सर्वात मोठ्या विषम संख्येच्या, मग आपल्याला इथं काय करायचे तर x इक्वेशन बनवायचे. तर आपल्याला इथं 6 हे राईटला पाठवले तर -6 आणि 3 हे इथं मल्टिप्लाय आपण राईटला पाठवले तर /3. म्हणजे x आपल्याला काय मिळणार आहे, y - 6/3. आता x ची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली, परंतु आपल्याला प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा म्हटले. मग आपल्याला पहा, ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी ही सर्वात मोठी विषम संख्या आहे. मग आपण इथं x + 4 मध्ये आता इथं आलेली जर आपण व्हॅल्यू टाकली तर ती व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर याची ही तिसरी विषम संख्या आहे. याच्या नंतरची समसंख्या म्हटलं तर ती असेल x + 5. मग आपल्याला याच्यामध्ये ही x ची किंमत टाकायची. मग x ऐवजी काय पुट करायचे तर y - 6/3 प्लस आपण 5 घेणार आहे. आता पहा, आपल्याला इथं y - 6 /3 + 5 याला जर सॉल्व्ह केलं, इथं y - 6/3 मध्ये y आणि 6 ह्या दोघांसाठी कॉमन डिवायझर आहे 3, म्हणून आपण इथं काय लिहायचे y/3 - 6/3 + 5. आता इथं 3 ने याला डिवाइड केलं तर आपल्याला येणार आहे 2. मग y/3 - 2 + 3 मग प्लस 5. मग आता 5 - 2 यांची जर सबट्रॅक्शन केली तर ती मिळणार आहे +3. मग y/3 + 3 असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. तो ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये आहे 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे y/3 + 3. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही. आता सहमूळ संख्यांची जोडी ओळखण्यासाठी आपल्याला नियम माहिती असला पाहिजे की दोन सहमूळ संख्यांचा मसावी हा किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. मग आता इथं पहा, याच्यामध्ये 25 आणि 32 एक आहे विषम, एक आहे सम. याच्यामध्ये याचा मसावी तो 1 असणार आहे. एक आता इथं 15 आणि 22 एक विषम एक सम, याचाही आपल्याला इथं मसावी 1 असणार आहे. त्याच्यानंतर इथं बघा 18 आणि 35 एक सम एक विषम, याचाही मसावी आपल्याला 1 असणार आहे. परंतु आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दोन्ही व्हॅल्यू सम आहेत. तर इथं बघा 8 चोक 32, 8 त्रिक 24 म्हणजे याचा मसावी तुम्हाला इथं 8 मिळणार आहे. म्हणजे आपल्याला इथं काय म्हटले, सहमूळ संख्येची जोडी नाही.
तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न पुढचा पाहायचा आहे, तो आहे 8 नंबरचा. पी ही एक समसंख्या आहे. पी ही एक समसंख्या आहे, तर पुढील 39वी समसंख्या कोणती? आता NV समसंख्या काढण्यासाठी सूत्र आहे, ते आहे तर P + 2N असं सूत्र आहे. या सूत्रामध्ये आपण जर जी समसंख्या काढायची ते जर यांच्या जागेवर टाकलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. मग P + 2 इंटू कितवी समसंख्या काढायची? 39. म्हणून आपल्याला इथे येणार आहे P + दोघांची जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येणार आहे? 78. अशा पद्धतीचं जर ऑप्शन असेल तर ते आपल्याला उत्तर असेल. मग आपल्याला याच्यामध्ये दुसरा ऑप्शन हे उत्तर आहे P + 78. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 9. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? आता पहा, मधल्या संख्येला आपण x मानू, त्याच्यानंतरची विषम संख्या जी असेल ती असेल x + 2 असेल, आणि त्याच्या अगोदरची विषम संख्या म्हटलं तर x - 2 असेल. मग आपण जर ह्या तिघांची बेरीज केली तर ती आपल्याला 153 मिळते असं म्हटलं. मग इथं +2 ला -2 कॅन्सल. मग आपण इथं काय करणार? x आणि x असे टोटल 3x = 153. मग x = 153. हे मल्टिप्लाय 3 राईटला पटवा, डिवाइड 3, तर x = 3 × 5 = 15, 3 × 1 = 3. तर आपल्याला x बरोबर किती आन्सर आले? 51. म्हणून पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 10. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या याचा गुणाकार किती? आता पहा, इथं आपल्याला सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. आता 2 अंकी संयुक्त विषम संख्या, मग आता 2 अंकी लहान पण पाहिजे, संयुक्त पाहिजे, तर आपल्याला 2 अंकी लहान, संयुक्त आणि विषम अशी संख्या आहे 15. त्याच्यानंतर आपल्याला पुढे म्हटलंय सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. सम आणि मूळ असलेली एकच संख्या आहे, ती आहे 2. ती सर्वात मोठी पण असेल, सर्वात लहान पण असेल, या दोघांचा गुणाकार येतो 30. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक उत्तर आहे 4. याच्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे 11वा. 11वा क्वेश्चन असं म्हटलंय 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढील पैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो? आता 21 ते 30 पर्यंत मूळ संख्या आहे 23 आणि 29. या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे 52. त्याच्यानंतर संयुक्त संख्या, मग 21 ते 30 मध्ये राहिलेल्या संख्या कोणत्या? 21 + 22 + 24 + 25 + 26 + 28 + 30. आता पहा, 23 आणि 29 सोडून उरलेल्या संख्या संयुक्त संख्या असतात. यांची जर बेरीज केली तर ती आपल्याला मिळते 203. मग आपण यांचा फरक काढायचा आहे. 203 वजा 52 यांचा फरक येणार आहे 151. मग आपल्याला 151 असलेला आन्सर कोणता आहे? तर आपल्याला इथं पहा, फक्त क 151 म्हणजे आपल्याला म्हटलेलं आहे याच्या फरकास पूर्ण भाग जाणार आहे. तर अशी संख्या कोणती आहे? 151. फक्त क ने भाग जातो, म्हणून आपल्याला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचा क्वेश्चन. पुढील पैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही? आता जोडमूळ संख्या कोणाला म्हटलं जाईल की ज्या दोन मूळ संख्यामधील फरक 2चा असतो त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. मग आता इथं पहा, 11 व 13 याच्यामध्ये 2चा फरक आहे, 41 43 याच्यामध्ये 2चा फरक आहे, 59 61 याच्यामध्ये 2चा फरक आहे, परंतु 7 व 11 याच्यामध्ये टोटल 4चा फरक आहे. म्हणजे आपल्याला जोडमूळ संख्यांची जोडी नाही, ही कोणती आहे? 7 ते 11. म्हणून आपल्याला
याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे 7 व 11. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आता पुढील विधानामध्ये पहिलं विधान आहे 29, 31 या जोडमूळ संख्या आहेत. 29, 31 या जोडमूळ संख्या आहेत, बरोबर आहे. 29, 31 या सहमूळ संख्या आहेत. 29 व 31 या सहमूळ संख्या आहेत, हे पण बरोबर आहे. 29, 31 ह्या मूळ संख्या आहेत, हे पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 1, 2, 3 हे बरोबर असले पाहिजेत. मग आपल्याला पहा ब क अचूक म्हणजे बरोबर. मग आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तरी आपण दुसरं पाहूया. फक्त आणि क हे चुकीचे, फक्त ब आणि क हे पण चुकीचे, फक्त आणि ब हे पण चुकीचे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपल्याला 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्या यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. आता पहा, आपल्याला 50च्या अगोदरच्या बघा 50च्या अगोदरच्या 3 मूळ संख्या कोणत्या? 3 मूळ संख्या 50च्या अगोदरच्या 3 मूळ संख्या आहेत 41, 47 आणि 43. अशा 3 मूळ संख्या आहेत. यांची बेरीज जर केली तर आपल्याला ती बेरीज किती मिळणार आहे पहा. 47 आणि 83 आपल्याला मिळणार 90, 90 आणि 41 131. आता 50 नंतरच्या 3 मूळ संख्या आहेत 50 नंतरच्या 3 मूळ संख्या 53, 59 आणि 61 अशा 3 संख्या. यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला ती बेरीज मिळणार आहे पहा. 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 1 6 आणि 5 11, 11 आणि 5 16 आणि 1 17. आपण यांची जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी पहा किती मिळणार आहे. 173 वजा 131 इथे मिळणार आहे 2. त्याच्यानंतर 7तून 3 गेले मिळणार आहे 4. आता 42 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो बघा. 2 ने 42 ला भाग जाणार आहे, 3 ने जाणार आहे, 7 ने पण जाणार आहे. आपल्याला 42 ला भाग जाणार नाही 4 ने. मग आपल्याला पर्याय क्रमांक बघायचे, फक्त अ ब हा चुकीचा आहे, फक्त क ड हा चुकीचा आहे, फक्त अ ड हा पण चुकीचा आहे. मग पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे पहा अ ब आणि ड. कारण 2 ने जातोय, 3 ने जातोय आणि 7 ने पण जातोय. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.